कथाविश्व चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत अधुरी एक कहाणी, ही अव्यक्त प्रेमाची सुंदर कथा ऑडिओ स्वरूपात. गोलाकार आणि हसरा चेहरा, गोबरे गोबरे गुलाबी गाल, टपोरे आणि बोलके डोळे, लाल सुटूक ओठ, केसांच्या 2 वेण्या, अशी मिताली वर्गात पहिल्यांदा आली तेव्हा तिला प्रथमदर्शनी पाहताच रोहनच्या मनात ती भरली होती. 5व्या वर्गात होते तेव्हा दोघंही. त्या अल्लड वयात प्रेम वगैरे काही कळत नसलं तरी तिला पाहिल्यावर त्याच्या मनात आनंदाचे फवारे उडू लागायचे. उगाच अधूनमधून चोरट्या नजरेने तिला बघण्यासाठी त्याला काही कारण लागत नव्हते. वर्गात ती फार हुशार, सगळ्याच कार्यक्रमात पुढे असायची, त्यामुळे रोहनला तिचं अजूनच कौतुक वाटायचं. मग कधीतरी काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. असेच शाळेचे वर्ष भरभर पुढे जात होते. रोहनला मात्र मितालीचे जणू वेडच लागले होते. रोहन आपल्याला लपून छपून बघतो, आपल्या मागे पुढे करतो, याची कल्पना एव्हाना मितालीला सुद्धा आलेली आणि हे सगळं तिलाही आवडू लागलं. अशातच दोघांची मैत्री झाली. 10वी पर्यंत दोघेही एकाच वर्गात होते. मनात नक्की काय चाललंय हे अजूनही दोघांना कळत नव्हते, पण पुढे उमलत्या वयात एकमेकांविषयी कमालीचे आकर्षण वाटायला लागलेले. 10वीच्या वर्षात मितालीची अभ्यासात मदत घ्यायच्या कारणाने रोहन तिच्याशी वारंवार भेटायला लागला. तिलाही त्याच्यासोबत वेळ घालवायला छान वाटायचे. अशातच 10वी पार पडली आणि पुढे दोघंही वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेले. पण दोघांची मैत्री मात्र अजून एक घट्ट झाली होती. ती जिथे एक्स्ट्रा क्लासला जायची तिथेच मुद्दाम त्यानेही ॲडमिशन घेतलेली, ते फक्त तिला बघता यावे म्हणून. वयात आलेली मिताली आता पूर्वीपेक्षाही अजूनच सुंदर दिसायला लागली. तिच्यात झालेला बदल बघून रोहन अजूनच तिच्यात गुंतलेला. क्लासमध्ये बरेच जण मितालीसाठी अगदी वेडे आहेत याची कल्पना रोहनला आली होती. आता फार वेळ न घालवता तिला भेटून ती आपल्याला किती आवडते हे तिला सांगायला हवे असं रोहनने मनातच ठरवलं. संधी शोधून त्याने तिला गाठले, पण असं समोरासमोर काय बोलावं त्याला कळतच नव्हते. तिच्या लाजऱ्या गालावरच्या खळीला बघून रोहन अजूनच वेडावला. मी अचानक व्यक्त झालो आणि आतापर्यंतची आमची मैत्री तुटली तर, अशी भीती रोहनच्या मनात होतीच. उगाच अवांतर गप्पा मारत त्याने वेळ मारली, पण मनातून किती वाटत असले तरी मनातले भाव मात्र ओठांवरच राहिले. मितालीच्या मनाची काही वेगळी अवस्था नव्हतीच. त्याच्या सहवासात तिचेही मन आनंदाने बहरून आले. रोहन व्यक्त होत नसला तरी त्याला आपण आवडतो हे त्याच्या डोळ्यात बघून तिलाही कळत होतेच. उंच पुरा, आत्मविश्वासू चेहरा, स्टायलिश राहणीमान असलेला रोहन तिच्याही मनात भरला होता. हे नक्की प्रेम आहे की केवळ कोवळ्या वयातलं आकर्षण हे दोघांनाही कळत नव्हतं. चोरट्या नजरेने लाजत त्याला बघून बदलणारे तिचे लाजरे भाव बघत रोहन फार सुखावून जायचा. ती आता फक्त माझीच आहे याची जणू त्याच्या मनाला खात्री वाटायला लागली होती. दोघांची मैत्री हळूहळू घट्ट झालेली आणि मनातली एकमेकांविषयीची ओढ अजूनच वाढली. तारुण्यात पदार्पण झाले, तोच तिच्या प्रेमात तो अखंड बुडाला. पुढे त्याने इंजिनिअरिंग करायचे ठरवले आणि ती मेडिकल क्षेत्राकडे वळली. दोघांचे मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांची मैत्री मात्र अजूनही टिकून होती. फोनवर कॉलेजमधील गमती एकमेकांना सांगायच्या, अख्खा दिवस कसा गेला ह्यावर चर्चा करायच्या, असं त्यांचं दररोजचं ठरलेलं होतं. जसजसे दिवस जात होते अभ्यासाचा व्याप वाढत होता, तसंच दोघांचा संवाद जरा कमी होत गेला. मिताली आता आपल्याला वेळ देत नाही म्हणून रोहन फार अस्वस्थ व्हायचा, पण तिच्याशी एकदा बोलला की त्याचा सगळा राग निघून जायचा. आता किती महिने दोघांची भेट सुद्धा होत नव्हती. मिताली आपल्याला टाळते आहे की काय अशी शंका त्याच्या मनात यायची, पण ती फक्त आणि फक्त माझीच आहे असा विश्वास त्याच्या अंतर्मनात अजूनही कायम होता. वर्ष सरत गेले आणि बघता बघता रोहनची इंजिनिअरिंग पूर्ण झाली. सोबतच हातात चांगल्या नोकरीची ऑफर सुद्धा आली. आता मितालीला भेटून रीतसर मागणी घालायला पाहिजे. इतके वर्ष मनात साठलेले प्रेमभाव आता व्यक्त करायला पाहिजे असा विचार करून तो तिला भेटण्याची संधी बघू लागला. काही कामानिमित्त गावी जाते, आल्यावर भेटू असं सांगून ती काही दिवसांसाठी घरी गेलेली होती. बरेच दिवस तिच्याशी संपर्क होत नाही म्हणून इकडे रोहनची अस्वस्थता मात्र वाढतच होती. कितीतरी प्रयत्न केले पण तिच्याशी संपर्क मात्र होत नव्हता. तिला कितीतरी फोन मेसेज केले, पण क्वचितच नंतर बोलते इतकाच काय तो रिप्लाय आलेला. नक्की काय झालं हे रोहनला कळत नव्हते.
मितालीसोबत बोलून होत नाहीये या कारणाने रोहन फार अस्वस्थ झाला. अशातच एक दिवस तिचा फोन आला. आतुरतेने तिच्या फोन मेसेजची वाट बघणाऱ्या रोहनने फोन उचलताच ती नुसतीच रडत होती. तिचा रडका आवाज ऐकताच रोहन म्हणाला, मिताली, काय झालंय? तू रडत का आहेस? प्लीज बोल ना. नक्की काय झालंय सांग ना मला. मला फार काळजी वाटते आहे. रोहन, माझं लग्न ठरवलंय घरच्यांनी. तो डॉक्टर आहे. त्याचं मोठं हॉस्पिटल आहे. मलाही तिथेच प्रॅक्टिस करता येईल या उद्देशाने बाबांनी सगळं पक्क केलंय. मला त्यासाठीच घरी बोलवलं होतं. घरी आल्यावर सगळं कळालं. एकदा कॉलेज संपलं की लग्न होणार आहे. मितालीचे बोलणे ऐकताच रोहन पार कोलमडून गेला. असं कसं शक्य आहे? मिताली आणि मी अगदी बालपणापासून. असं स्वतःशीच बोलताना त्याचे पुढचे शब्द ओठांवरच राहिले. तो वेड्यासारखा फोनकडे बघत राहिला. पुढचे काही क्षण दोघेही शांतच होते. कदाचित मनातील भावनांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. कसंबसं सावरत रोहन म्हणाला, मिताली, तू आधी शांत हो, रडू नकोस. मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही बघू शकत. आणि हो, नेहमी एक लक्षात ठेव की कधीही तुला माझी गरज वाटली, बोलावं वाटलं तर मला हक्काने हाक मार. हा तुझा मित्र कायम तुझ्यासोबत असेल. काळजी घे स्वतःची. हो, तुझी मैत्री खूप अनमोल आहे माझ्यासाठी. तू सुद्धा काळजी घे. इतकंच बोलून मितालीने फोन ठेवला. फोन कट होताच दोन्ही तळव्यावर चेहरा ठेवून रोहन ढसाढसा रडला. बालपणात पहिल्यांदा मितालीला बघितलं त्या क्षणापासून ते आजपर्यंत तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण, तिचं ते लाजणं, चोरट्या नजरेने हळूच त्याला बघणं, वयानुसार तिचा बदललेला चेहरा, रोहनच्या मनातले तिच्याविषयीचे प्रेमभाव, तिचा फोनवरचा गोड आवाज, अशा सगळ्या आठवणी त्याच्या मनात अगदी व्यापून बसल्या होत्या. पण आता मिताली आपल्या आयुष्यात कधीच नसणार हे सत्य पचवून पुढे जाणे त्याच्यासाठी खूप कठीण होते. अल्लड अवखळ वयातील मितालीविषयीचे आकर्षण तारुण्याच्या उंबऱ्यावर येताच प्रेमात बदलले होते. इतकंच नाही तर मनात खोलवर तिच्या आठवणी कायमच्या कोरल्या गेल्या होत्या, ज्या आता कधीही पुसल्या जाणार नव्हत्या. तिची आपल्या मनातली जागा आता कदाचित कुणीच घेऊ शकणार नाही हे त्याला कळून चुकले होते. आयुष्यात पुढे जात राहिलो तरी हे पहिले प्रेम विसरणे मात्र त्याच्यासाठी अशक्यच होते. आठवण तुझी येता भावनावर होई मनीचे, आठवण तुझी येता भावनावर होई मनीचे, अलगद अश्रू ओघळे नयनी अन मनी वादळ तुझ्याच विचारांचे, अलगद अश्रू ओघळे नयनी अन मनी वादळ तुझ्याच विचारांचे. अगदी अशीच दोघांच्याही मनाची अवस्था झाली होती. घट्ट डोळे मिटून भावनांना आवर घालत रोहनने ठरवले की आता मितालीवरचे प्रेम आणि तिच्या गोड आठवणी मनात साठवून पुढचे आयुष्य जगायचे. इकडे मितालीची सुद्धा वेगळी अवस्था नव्हतीच. कधी व्यक्त झाले नसले तरी एकमेकांवरचे अव्यक्त पहिले प्रेमाच्या आठवणी कायम दोघांच्याही मनात खोलवर कोरल्या गेल्या होत्या. प्रेम म्हणजे फक्त एकत्र येऊन आयुष्य जगणे नव्हे, तर मनात त्या प्रेमाची खास जागा आणि प्रेम असणाऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्य देत त्यांना आनंदी बघणे हेही प्रेमच आहे, अशी स्वतःची समजूत काढत दोघांनी पहिले प्रेम, ही अनमोल मैत्री, हे नाते मनात कायम जपण्याचा निश्चय केला. तर अशी ही अव्यक्त प्रेमाची सुंदर प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.